हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्नीता अनब्लॉग. सो आजचा पण एपिसोड छान होता, चांगला टास्क होता कॅप्टन्सीचा आणि मजा आली बघायला. आणि रेवा, वाव काय खेळलीस तू, एकदम मस्त. म्हणजे भरपूरच तुझा गेम आवडला. म्हणजे लोकांना तू दाखवून दिलं, ती म्हणाली सुद्धा की सगळेजण मला वीक वीक बोलतायत, तर आज त्यांना तू दाखवून दिलं की तू वीक नाहीयेस. आणि खरंच तू वीक नाहीयेस. म्हणजे द वे तू स्वतःला जे कॅरी करते ना, इट इज व्हेरी व्हेरी ऑसम. म्हणजे इतकं मग छान, एक तर तू दिसायला इतकी सुंदर आहे, हाईट अँड ऑल, म्हणजे एकदम ब्युटिफुल आहे ना. सो तू आणि ते तू जे बोलते ना, ते ऐकायला पण इतकं गोड वाटतं. आणि खरंच तू आवडते. तर मी तर हेच म्हणेन की बिग बॉसनी मेकर्सनी ना म्हणजे 2 कंटेस्टंट वेस्ट केले. म्हणजे इव्हन संकेतला सुद्धा आणि इव्हन तुला सुद्धा स्टार्टिंगला पासून तुम्हाला लोकांना बोलवायला पाहिजे होतं की मग तुमचा गेम काहीतरी औरच असतं आणि आजच्या तारखेला तुमची पोझिशन पण काहीतरी वेगळीच असते. सो देव करो की तू या आठवड्यामध्ये वाचू दे. ऑफकोर्स तो सागर जाऊ दे, कारण आता सागरचा आता अति झालेले आहे, त्याचे टाइम संपलेला आहे. तर तो केला तर खरंच सगळ्या महाराष्ट्राला आनंद होईल. कारण त्याचा जो गेम आहे तो कोणालाच आवडत नाहीये. म्हणजे पूर्ण तो कपटी गेम वाटतोय, म्हणजे नाहीच आवडत आहे. कारण तो इतकं अननेसेसरी ओरडणं आणि गेम काय, आणि स्वतःहून ऍक्सेप्ट करतोय. तो विशालच्या मागे खेळतोय, विशाल सांगतोय तर तसं तो करतोय. मग याला काय गेम म्हणतात? म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचं ऐकून, प्रॉब्लेम हा नाहीये की तुम्ही लीडर आहात की फॉलोअर आहात, पण प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही कसं खेळताय. तर तुमचं काहीच खेळणं नाही आवडत. अननेसेसरी प्रभूवरती ओरडणं असू दे, मुलींवरती ओरडणं असू दे, अननेसेसरी दीपालीशी म्हणजे खेकसून वगैरे बोलणं अँड ऑल. तर ते कुठेच तरी सागरचं काहीच गेम आवडत नाही, पटत नाही. का त्याला ठेवलंय कळत नाहीये. ऑफकोर्स कालचा गेम पण त्यांनी चांगला खेळला. आणि विशाल बाबा, तू तर काय की कोणाला तू आवडतोयस, तुझा गेम आय रिअली डोंट नो. म्हणजे ऑफकोर्स तू डोकं लावतोयस, गेम खेळतोय, मास्टर माइंड आहे. पण तू काय, तुझा तो कपटी गेम आहे. म्हणजे तुम्ही कोणाला किती मॅन्युपुलेट करावं. आणि आता तुमची पूर्ण टोळी संपली, सगळे टोळीतले लोक गेले. आणि मग आता तुम्ही लोक, जेव्हा तुम्ही होता ग्रुपमध्ये खेळत होता, ते सगळं चालत होतं. आणि आज त्यांचा ग्रुप अजूनही टिकून आहे. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो? ग्रुपमध्ये खेळतायत आणि एकीकडे म्हणायचं की अनुश्री स्ट्रॉंग आहे आणि दुसरीकडे म्हणायचं सागर मला आता स्ट्रॉंग वाटतोय, पण तो माझी जागा घेणार नाहीये. याचा अर्थ काय? म्हणजे तुला वीक कंटेस्टंटला घेऊन जायचंय पुढे, म्हणजे जेणेकरून तू स्ट्रॉंग दिसशील आणि वीक वीक राहील आणि तो आपोआप बाहेर निघेल. सो हे सगळं आम्हाला दिसतंय. आय रिअली डोंट अंडरस्टँड. सागरला कळत का नाही, अनुश्रीला कळत का नाही, तो नक्की काय बोलतोय. तो तोंडावर एक बोलतोय, मागे एक बोलतोय आणि समोर असले दोघं जण तर एक वेगळं बोलतोय. टोटली त्याचा गेम वेगळा चाललेला आहे. नंतर एकीकडे बोलतोय सागर अनुश्रीला तुम्हाला जिंकायलाच पाहिजे, आणि दुसरीकडे रेवाला काँग्रेस पण करतोय, रेवाशी चांगलं बोलतोय, गुडी गुडी बोलतोय अँड ऑल. तर ते काय कळलं नाही. तर तिला पण सांगतोय गेम कसा खेळायचा. आणि इथे आरबीचं पण कळत नाही, आरबीचा गेम. म्हणजे सगळ्यांच्या गेमला काय झालंय कळतच नाही. म्हणजे आरबी तू का, म्हणजे तुमच्या लोकांचा एवढा चांगला बॉन्ड आहे तुझा आणि तन्वीचा, तर मग तुम्ही लोक मागे बॅक बिचिंग एंड करताय. म्हणजे ऑफकोर्स तुला त्याचा राग आलाय, तन्वीने त्याच्यासाठी स्टँड घेतला. स्टँड नाही म्हणताय ना, तिने सांगितलं की मी तुला फिनालेमध्ये बघते, पण म्हणजे पुढे बघते का बिकॉज ऑफ स्ट्रॉंग प्लेअर. आणि मग त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्याला नेगेटिव्ह म्हणताय, त्याला तुम्हाला आवडत नाही, तरी मग तुम्ही म्हणताय की तो स्ट्रॉंग आहे आणि त्याला तुम्ही पुढे बघताय वगैरे. तर ते कुठेतरी आरबीला खटकलेलं आहे, म्हणून आरबीला राग आहे. पण दीपालीचं कळतच नाहीये. दीपाली तुझं काय चाललंय, काय गेम आहे ग बाई, कशी खेळते. म्हणजे आधी तू काटा काटा सगळं म्हणजे मीच काटा फॉर्म केला, पण गेम काय आहे तुझा? गेम पण काही दिसत नाहीये वेगळा. तर तुमच्या दोघांचं जे बॅकबिचिंग चाललेलं तन्वीबद्दल, तर ते कुठेतरी नाही आवडलं आणि पटलं नाही. म्हणजे बाहेर लोक येऊन म्हणतात की दीपाली काड्या लावते, माचीस पेटी आहे. तर ते कुठेतरी असं वाटत होतं की नाही, तसं तर दिसत नाही. पण आता ते प्रकर्षाने जाणवायला लागलंय. आणि ह्या आजच्या दिवसामध्ये तर पूर्ण ते दिसलं. तू तू केवढी बॅक बिचिंग करत होती तन्वीबद्दल. हा, तर याच्यासाठी प्रभूसाठी पण खेळली नाही, प्रभूसाठी पण डील केली नाही. तो तिचा इंडिव्हिज्युअल गेम आहे. तिला माहितीये विशाल कसा आहे, काय. एक आठवडा ती त्याच्यावर राहिली होती, 8-15 दिवस. तर तिला माहितीये तो कसा आहे. कारण तिने तिच्यासाठी डील करावं स्वतःसाठी, ठीक आहे. तर ते प्रभूसाठी पण म्हणणं बरोबर आहे, पण तिला माहिती ती व्यक्ती कशी आहे वगैरे. ते म्हणणं योग्य अयोग्य ती गोष्टच वेगळी आहे. पण तुम्ही मागे जाऊन बॅक बिचिंग करताय. आणि नंतर म्हणजे रेवा जिंकल्यावर नंतर काटा जिंकला, काट्यातला माणूस जिंकला. तर हा काय तुझा गेम आहे दीपाली? तर इथे
म्हणजे ऑलरेडी जज करतोय आम्ही. म्हणजे आता बिग बॉस पण जेव्हा सांगत होते आज म्हणजे याचा लास्टचा कॅप्टन आहे, या सीझनचा शेवटचा कॅप्टन आहे ना, तर तुम्ही लोक लढलात, खेळलात वगैरे, रद्द वगैरे केले टास्क वगैरे, पण तरी तुम्ही खेळलात, पण तुमचं म्हणजे इमोशनल झालात वगैरे, तर लगेच तुझ्या डोळ्यात पाणी वगैरे आलं. आणि मग ते जेव्हा सासूची तुला न्यूज कळली तेव्हा तुझ्या डोळ्यात काहीच पाणी वगैरे नव्हतं. तुझं काहीतरी भलतंच चाललं होतं. वेगवेगळं तुझे काहीतरी विषय चालले होते आणि नाही मला कळतंय म्हणजे आम्हाला जजमेंटल नाही व्हायचंय तुझ्या बाबतीत, पण होतोय. तू काय वागतेस, तू कशी करते. आता राखीला तू हेट करायला, राखीला बोलतेस. ऑफकोर्स राखीने तुझ्या विरुद्ध डिसिजन घेतला. मग तीच राखी जेव्हा रडत होती, तिचं सांत्वन करायला गेली. तर सगळ्यांचंच असं आहे. रुचिता तुला एवढं घालून पाडून बोलायची, आथू वगैरे केलेलं, तरी ती रडायला लागली की तिथे जायची. अनुश्रीचं पण ती घालून पाडून बोलते, उलट-सुलट बोलते, तुझं पूर्ण डिसरिस्पेक्ट करते, तरी तू रडायला लागले. मग तू एवढं तुला सगळ्यांचं रडायला येतं आणि तू हे जाते. मग जेव्हा सासूचा विषय आला तेव्हा मग तुला काय प्रॉब्लेम झालेला? तेव्हा मग तुझे इमोशन्स का आम्हाला दिसले नाही? कळला नाही दीपाली तुझा गेम नक्की काय चाललाय. सो आता तर ठीक आहे, तू नॉमिनेट नाहीयेस ना, सो नाही गेम कळत आहे दीपाली. आणि आरबीचं पण काही पटत नाहीये आणि कळत नाहीये काय चाललंय. तर ऑफकोर्स टॉपमध्ये असणार वगैरे, पण आरबीचं आता जिंकायचे चान्सेस जरा नाहीच वाटत आहे. आणि मला टॉप 2 मध्ये पण आरबी दिसतोय, नाही दिसत आहे मला आरबी. कारण जो गेम चाललाय त्याप्रमाणे ऑफकोर्स मेकर्स काय करतील ते माहिती नाही. पण आरबीचं तसंच चाललंय. कारण काय झालं माहितीये, आज आता त्या राखीची एवढं सगळं झालंय. तिने प्रूव्ह केलं, तिने दाखवलं की तिचं सगळं नाटक आहे, तिचं सगळे नौटंकी आहे. मग तरी आज जेव्हा ती चहा करत होती किचनमध्ये, तुला जायची काय गरज आहे? आणि तिथे तिच्यावर चहा करायची तुला पण. तिचा चहा झाल्यानंतर तू करायचा ना तुझा चहा अँड ऑल. तुला तीच असताना तिथे का जायचंय? म्हणजे तुम्ही काय म्हणजे कसं आहे ना, एक आहे ना नॅचरल गेम आणि एक आहे दिखावटीचा गेम. म्हणजे तुम्हाला माहिती आहे जिथे राखी असेल तिथे तुम्ही फुटेज मिळणार. आरबीला फुटेजची गरज नाही, मान्य आहे. आरबी स्वतः एक शोमॅन आहे आणि त्याचा एक ऑरा आहे, मान्य आहे. पण जे काही चाललंय ते नाही पटत आहे कुठेतरी. मग तिथे मग का जायची गरज आहे? तुम्हाला माहिती आहे ती कशी आहे आणि तिने दाखवून पण दिलं की ती राखी सावंत आहे. ती काही करू शकते, कशीही खेळू शकते, काहीही बोलू शकते. आज तुला ती नल्ला बोलली. तिला आधी सांगितलेलं आहे की नल्ला नाही बोलायचंय भाऊच्या धक्क्यावर, तरी ती आज तुला नल्ला बोलली. मग तुला असल्या लोकांबरोबर का तुम्हाला फुटेज पाहिजे आणि का जायचंय? तिचं चहा वगैरे करून झाल्यानंतर मग ती गाणी वगैरे गाते आणि सगळं हे करतेच आहे ना. तिचं काय एंटरटेनमेंट आहे ना. तुम्ही तिच्या लेवलवरती का जाताय? सो नाही आवडलं ते. आणि नंतर मग काय चाललं आता आता माहितीच होतं ना या चौघींमध्ये टास्क होणार आहे. कारण ऑलरेडी यांनी सागरला तर निवडून ठेवलेलं. तर सागर तर फायनल कंटेस्टंट होता कॅप्टन्सीसाठी. आता या चौघींमधनं एक निवडायचा होता. मग तिथे रेवाला विचारतो, तुम्ही काय करणार आहे? काय तुमची स्ट्रॅटेजी आहे? तर ती म्हणते, नाही आधी आम्ही अनुश्रीला बाहेर काढू. नंतर मग बघू आणि दीपालीला काढू वगैरे. तर म्हणतो नाही मग मग असं नको व्हायला, की ते लोकं दीपाली आणि तन्वी मिळून तुलाच बाहेर काढतील. तर मग तू काय करतोयस? तू तुझ्या इथे गेम खेळतोय, सागरला वेगळं बोलतोय, अनुश्रीशी वेगळं बोलतोय आणि इथे पण तू गेम खेळायला आलाय. तर विशालचं ऍक्च्युली ना हेच निगेटिव्ह गेम ना म्हणून निशा नाही आवडत आहे. तर त्याचा पूर्ण निगेटिव्ह गेम आहे. पूर्ण टोळी त्यांनी खराब केली. सगळ्या त्यांच्या मागे त्याच्याच ग्रुपमधल्या लोकांशी तो त्याच्याच मागे बोलतोय, विचिंग करतोय आणि आताही त्याचं तेच कपटी गेम चालू आहे. सो मग ते कुठेतरी नाहीच पटत आहे विशाल. म्हणजे पूर्ण तो निगेटिव्ह गेम स्ट्रॉंग खेळतोय, मास्टर माइंड आहे, सगळं काय करतो, प्लॅनिंग, प्लॉटिंग. पण ते जसं त्याला किताब दिलाय ना, लाल किताब, लाल बादशाह, आय 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 स्पेशालिस्ट वगैरे, आईस्क्रीम म्हणजे आय आय आय, मी 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 मी, सगळ्या गोष्टीचं क्रेडिट घ्यायला मी मी मी, कशातली गत. सो तेच सगळं चाललेलं आहे. आणि नंतर मग ह्या कॅप्टन्सीचा टास्क आला. मस्त आज टास्क होता, मजा आली बघायला. आणि मग त्याच्यामध्ये ऑफकोर्स बिग बॉसचे सगळे डायलॉग बाजी, हा शेवटचा टास्क आहे, तुम्ही इमोशनल झालात, हे झालात, ते झालात. सो आणि तिथे मग दीपालीच्या डोळ्यात पाणी येतं, बाई ग काय बोलायचं तुला. सो त्याप्रमाणे नंतर मग स्टार्टिंगचं अनुश्री आणि दीपाली आलं आणि मग त्यांनी विचारलं की तुमच्यासाठी समर्थक कोण असणार. मग अनुश्रीनी सागरला सांगितलं आणि दीपालीनी रेवाला सांगितलं.
टास्क छान होता, टनल होतं त्याच्यामध्ये, आतून बाहेरून इथून तिथून जायचं होतं, चाव्या घ्यायच्या होत्या, दुसरीकडे तो बॉक्स होता आणि 3 लॉक होते आणि ते खोलायचे होते. तर ज्या ज्या चाव्या लागतील त्याप्रमाणे तुमचे लॉक खोलतील त्याप्रमाणे. आणि ह्याही लोकांनी जे समर्थक आहे त्यांनी आतमध्ये त्या गोण्या बिण्या भरायच्या, म्हणजे त्यांना अडथळे आणायचे की जेणेकरून त्याला त्यांना तिकडे इथून तिथे पास व्हायला प्रॉब्लेम होईल टनलमधनं. तर हे चांगलं करत होते. तर तिथे रेवा पण चांगली करत होती, सागर पण चांगला खेळत होता. पण ऑफकोर्स आपल्याला ते थोडं काही मिनिटांचं दाखवतात, पण तिथे त्यांचा जास्त वेळ मे बी चालू असेल. आणि एवढे सगळेजण थकलेले ना, भरपूरच थकलेले. आणि मग नंतर पण कसं ना, आता अनुषी कशी ना अंगाने बारीक वगैरे आहे, चुलबुली आहे, छोटीशी आहे ना, ती फटाफट फटाफट जात होती आणि फटाफट करत होती. आता दीपालीचं खरं ना हेच कौतुकास्पद आहे. पण दीपाली ना सगळं तोंडाने घाण करते आणि जे तिचं बिहेवियर आहे ना त्याच्याने तिची सगळी वाट लागते. करते माहिती का, आता टास्क मध्ये आता ह्या एजलाही ती छान टास्क करते, म्हणजे पूर्ण इंटरेस्टेडली भाग घेते, खेळते आणि मस्त करण्याचा प्रयत्न करते. पण ऑफकोर्स ते अनुश्री आहे ती आता 22-24 वर्षाची आहे, दीपाली 45+ अँड ऑल आहे, म्हणजे नियर अबाउट 50 अँड ऑल. तर तसं आहे, तो थोडाफार तो तुमचा एज डिफरन्स असणार आणि तोपर्यंत म्हणजे ते म्हणतात ना एनर्जीचा फरक असणार. सो त्याप्रमाणे दीपालीला जमलं नाही तेवढं, म्हणजे एकदमच तिला धापा टाकायला लागली आणि अशा रीतीने ते अनुश्री जिंकली. नंतर मग राखीचं चालू झालं नाटक तिच्याबाबत बोलायला वगैरे. नंतर मग राखीला ती बोलली की तू येऊ नकोस माझ्याजवळ, तू माझ्या बरोबर बोलू नकोस. म्हणजे आज जर तू, म्हणजे आधी राखीने कालच्या ह्याच्यामध्ये तिचं नाव घेतलेलं आणि जसं विशालने तिला मॅन्युप्युलेट केलं, कन्व्हिन्स केलं, तर तिने लगेच सागरचं नाव घेतलं. तर ते म्हणजे आज तू माझं नाव घेतलं असतं तर मला हे सगळं करायला गरज लागली नसती ना, मी डायरेक्टली याच्यामध्ये गेली असती. तर तिला तिचा भरपूर राग येत होता. आणि ही राखी ती राखीच आहे ना, तिला राग येतोय, ती अजून मुद्दाहून जाते, मुद्दाहून तिला टॉन्ट मारते, तिला बोलते हा हिला काय खेळताच नाही आलं, असं केलं तसं केलं, आणि मग ती चिडत होती. नंतर दुसरा टास्क आला तन्वीचा आणि रेवाचा आला. तन्वीच्या याने मग त्यांनी समर्थक कोण, तन्वीला तिने दीपालीला हे केलं, रेवानी मग सागरला केलं. आता सागरला केलं तर सागरने छान गेम खेळला, म्हणजे तो पूर्ण त्याचं देत होता 100%. इथे का कोणास ठाऊक असं वाटलं की दीपाली देत नाहीये 100%, म्हणजे तिचं मे बी थकली होती. आता हे बेनिफिट ऑफ डाऊट हे देऊ शकतो, कारण नुकताच तिने तिचा टास्क केला होता, तर मे बी थकली असेल, त्यामुळे तिला ते करता येत नव्हतं. पण ते तिचं नाहीच दिसलं करताना, की जे 100% द्यायला हवं होतं ते तिने दिलं पण नव्हतं. आणि तन्वीचं असं झालं, तन्वीची पण म्हणजे तब्येत खराब दिसत होती, ती डाऊन डाऊन दिसत होती. म्हणजे आरबी जाऊन तिला बोलला पण ती झोपली होती. आधी मला हे कळत नाही, लोक बॅक बिचिंग करत होते आणि नंतर आरबी जाऊन तिच्याशी बोलत होता की नाही तू स्ट्रॉंग आहेस, तू शेरणी आहेस आणि ऑल खेळ, म्हणजे जो कोणी म्हणतात ना की जो जिंकणारा आहे, ज्याच्यामध्ये कॅलिबर आहे, तो जिंकू दे अँड ऑल. तर त्यांनी तिला विश पण केलं अँड ऑल. पण मग मग एवढं तुम्ही बॉन्डिंग दाखवताय समोर, मग मागे बॅक बिचिंग का करता, फक्त तुम्हाला तो राग आला म्हणून. तर कधी कधी मग ठीक आहे, नाही आपण ग्रुपमध्ये, आपण इव्हन घरामध्ये सुद्धा आई मुलगी पण भांडतात आणि बहिणी बहिणी पण भांडतात आणि आपले काय हेवे दावे होतात. तर तुमचा तो ग्रुप झालेला आहे, तर त्याला तिचं नाही आवडलं ते विशालच्या प्रती तिने जे केलं म्हणून. आणि ऑफकोर्स त्यांनी आधीपासून दाखवलंय त्याच्यासाठी प्रायोरिटी दीपाली फर्स्ट आहे. तर हे पण तन्वीला माहिती आहे, पण तन्वी बरोबर कसा प्रभू प्रभू होता, पण आता तन्वीबरोबर प्रभू नाहीये. सो तिला तिचं शेअर करायचं आहे किंवा काय करायचं, तर मे बी ती कुठेतरी एकटी पडते, तुला फील होते. रेवा असते तिच्याबरोबर, पण आता ती रेवा कशी आताच आली ना, तर तिचं बॉन्ड तेवढं झालं नाही, एवढं तिला नाही, ती मे बी झालं असेल असं वाटतंय बाहेरून बघून कदाचित. पण मग इथे दीपालीने नाही तिचं 100% दिलं, पण ह्याने सागरने पूर्ण 100% दिलं. आणि तिथे मग रेवा जिंकली. का तन्वीने मुद्दामून रेवाला जिंकवलं माहिती नाही, कारण इथे ना पर्स्पेक्टिव्ह भरपूर येतात. कसं माहितीये, तन्वीला फ्रँकली स्पीकिंग ना, तन्वी गेम छान खेळते, सगळं काय तिचं व्यवस्थित आहे. भाऊच्या धक्क्यात जो फीडबॅक घेतल्यापासून ती जिने स्वतःमध्ये बदल आणले, सगळं माइंड ब्लोईंग आहे. पण जेव्हा ती कॅप्टन बनते ना, तेव्हा ती कुठेतरी कमी पडते. तिला कमीपणा घ्यावा लागतो, राखीची नाटकं असू दे, बाकीच्यांची नाटकं असू दे, त्यामुळे तिला कमीपणा घ्यावा लागतो आणि मग तिला थोडं स्वतःला मोल्ड करावं लागतं, कंट्रोल करावं लागतं. तर ते तिला जमत नाही, ते क्लीन कळतं की ती हँडल नाही करू शकत आहे प्रेशर. सो मे बी तिला कॅप्टन्सी नव्हती पाहिजे होती किंवा काय, तर असं पण नाही बोलू शकत, कारण ती म्हणत होती की पुढच्या म्हणजे 13व्या आठवड्याची तुम्हाला इम्युनिटी मिळते. सो सगळे मिक्स म्हणजे थिंकिंग आणि थॉट्स येत आहे की नक्की कशामुळे काय झालं. पण हे दिसलं की दीपालीने 100% दिलं नाही, तन्वीची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे तिने पण 100% नाही दिलं असं मला वाटतं. पण लेटस्ट सी आता काय झालंय नक्की, खरंच तिने केलंय आणि झालं नाही, डोंट नो.
नंतर थर्ड राऊंडमध्ये अनुश्रीला होती, अनुश्री हिला म्हणत होती तन्वीला, तू मला सपोर्ट करशील का? तर ती म्हणते नाही रेवानी मला अजून काही पिच केलेलं नाहीये, तर मी तुला आता काही सांगू शकत नाही. आता ती तर अनुश्रीला सगळ्यांना माहिती आहे अनुश्री पलटते, तर ती दुसऱ्या टीम मध्ये. तर ती तन्वीचं मला हेच आवडतं, काही असू दे, काही रिझन असू दे, ती लोक म्हणतात ती फेक दिसते किंवा काय वगैरे, पीआर टीम तर भरपूर जोरात चाललेली आहे, तर ते सगळं दिसतंय. पण ना ती रिलेशन जपते. ती ना सगळं खरंच मी म्हणते ना, शी इज अ स्मार्ट प्लेअर ऑफ दिस बिग बॉस, व्हॉट एव्हर इट इज. तिला गेम कळतोय, तर तिला माहिती आहे, तर ती नाती जपते. म्हणजे अजून पण आरबी स्वतःहून बोललाय की मी सोडतोय आणि हे करतोय ना, ती कधीच नाही बोलली. जेव्हापासून त्यांचा काटा फॉर्म झालाय सगळेजण एकमेकांच्या मागे बोलत आहेत, पण तरी पण ते लोक अजून एकत्र आहेत आणि ते टिकून आहेत. त्या दिवशी पण आरबी सगळं तिचं मनमुटाव झाला आणि ते थोडा अपसेट झाला आणि ते सगळं, तर तिने स्वतःहून पॅचअप करण्याचा, म्हणजे तिथे तिचा हा डायलॉग होता, लहान मी आहे आणि मी मॅच्युरिटी दाखवायची, मी मॅच्युअर्डपणा करायचा आणि मी सगळं सॉर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे हे सगळं दीपालीला बोलत होती, पण स्टील शी इज डुईंग. भले तिच्या मनाविरुद्ध करत असेल, काय करत असेल दाखवण्यासाठी काय, पण ती अजून तिथे आहे आणि ती करते सपोर्ट त्यांना, तर ते खरं माइंड ब्लोईंग आहे. सो मग तिने आणि नंतर मग रेवाकडे येऊन अनुश्री बोलली ना तिला, मला मदत करशील काय, तिथे ती बोलून ती रेवाने मला पिच नाही केलं. आणि नंतर मग इथे रेवाला सांगितलं, ते मी अशी बोलत होती वगैरे, आता मी तर तुलाच मदत करणार. आणि मग त्याप्रमाणे मग अनुश्रीचं चालू झालं, ही तर असं म्हणते की मला मदत करणार, ही मला फिनालेमध्ये बघते आणि ही मला मदत करत नाही, हे लोक अजूनच ग्रुपमध्ये खेळत आहे. का तुम्हाला प्रॉब्लेम? जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये खेळत होतात तेव्हा अजून त्याचा तुमचे ग्रुप तुटले, तुम्ही सगळे 1760 लोक इकडे तिकडे झालेत, अर्धे तर बाहेर, सगळे बाहेरच गेलेत, तुम्हीच एक दोन राहिलेत फेस. आणि त्याच्यामुळे तुम्ही ग्रुप करतायत की ते लोक ग्रुपमध्ये खेळताय, ग्रुपमध्ये जोपर्यंत खेळतायत खेळू दे त्यांना ग्रुपमध्ये, त्यांचा डिसिजन. सगळेजण इतके घाबरलेत ना, अजूनही ग्रुपमध्ये खेळतात अजून, अरे तुम्हाला काय, ती त्यांची स्ट्रॅटेजी आहे, खेळतायत ग्रुपमध्ये. म्हणे अजूनही दीपाली काटा काटा करते, अरे का, ठीक आहे, काटामुळे जाते पुढे, ग्रुपमुळे जाते, ठीक आहे, इट्स ओके. आणि नंतर मग अनुश्री आणि रेवाचं झालं, मग तिने समर्थक हे केलं की बाबा अनुश्रीने सांगितलं. आणि हा त्याच्या आधी विशालबरोबर तिचं डिस्कशन, विशाल आणि ते लोक डिस्कशन करत होते. आता ती म्हणत होती, तिथं विशाल म्हणत दीपालीने त्यांचं सॅबोटाज करेल, सॅबोटाज कसलाच सॅबोटाजचे वर्ड घेऊन आलाय, त्या वर्डचा मिनिंग वेगळा आहे, तुम्ही लोक तिथे तो मिनिंग वर्ड नाही फिट होते, तर इट्स ओके. तर त्याप्रमाणे म्हणजे त्याने दिसलं की दीपालीने म्हणे सॅबोटाज केलं, म्हणजे तिने नाही खेळली, तर ते आम्हाला पण दिसलं की दीपाली त्या मानाने नाही केली. आता मी म्हटलं तसं बेनिफिट ऑफ डाऊट, नुकताच तिने तिचा गेम खेळला होता, टास्क केला होता, तर मे बी थकली असेल, तर त्यामुळे सांगता येत नाही. तर म्हणे तिला नको निवडू, म्हणून कोणाला करणार, तर सागरला. तर सागर म्हणाला, कारण त्याच याच्यामध्ये 3 फेऱ्या हे लोक खेळणार होते आणि 4थी फेरी फायनलची होती, तर सागर तिथे फायनलिस्ट म्हणून ऑलरेडी होता. तो मला खेळावं लागेल, मी ऑलरेडी थकलोय. तो काय नाही, थकला तरी जा. हे कळलं नाही विशालचं. इथेच हा विशाल ना एवढा खेळताना दिसतो ना, भरपूर खेळताना, त्याला माहितीये 4थ्या राऊंडला सागरला खेळायचंय, मग 3rd राऊंडला त्यांनी त्याला रेस्ट द्यायला पाहिजे होती ना. तो नाही, तू सागरलाच निवड. म्हणजे म्हणजे त्याची दोन्ही बाजूनी त्याला कोणाची तो दोघांचीच मारतोय का असं दिसतंय का, कळत नाही. आणि मग त्याच्यामध्ये मग सागर ऑलरेडी थकलेला, आणि मग तिथे मग अनुशीला हे, आणि मग अनुशीला नंतर मग तन्वीने हे पण केलं, पकडून वगैरे ठेवलं येणार. आणि मग त्याच्यानंतर मग रेवा जिंकली, तर ती मग रेवा फायनली, रेवा आज खरंच छान केली, म्हणजे तिथे बोलायलाच जागा नाही रेवाला. आणि तन्वीला पण म्हणलं, तिला बरं नसताना पण ती एवढं चांगलं खेळत होती. आणि नंतर मग फायनल राऊंड आला. फायनल राऊंडमध्ये पण परत मग गेम ते अनुश्रीचं तेच चालू होतं की गेम वाईज सपोर्ट नाही करत, आणि तन्वी वेड्यात निघते आणि तिला कळत नाही, ती नाती जपते, हे ते सगळं बरं, तिला हेच कळत नाही. अनुश्री ती गेम खेळते, ती नाती पण जपते, ती टास्क पण खेळते, गेम खेळते भाई फुल, जे की तुला नाही जमते. तू काय तुझा गेम आहे, चोऱ्या करणं, हा खोटं बोलणं, आणि वरून मानाने अभिमानाने बोलते आम्ही बोलते खोटं. भाई आपल्याला लहानपणापासून शिकवण्यात आलंय की खोटं बोलायचं नाहीये. तू खोटं बोलते, खेळते आणि नंतर बोलते हा मी बोलली खोटं, तर हा कुठला बाई गेम आहे, ही कुठली पर्सनॅलिटी आहे. सो अनुश्री तुझा तर काय गेम आहे. आणि नंतर दुसऱ्यांना घालून पाडून बोलायचं ती एवढी मोठी ऍक्ट्रेस, अरे त्याचा तर तुम्ही मान ठेवा की एवढे मोठे ते लोक ऍक्टर ऍक्ट्रेस, मी म्हणत नाही ऍक्टर ऍक्ट्रेस, आपण घरामध्ये सुद्धा इव्हन आपले थोडेसे जर मोठे असेल तर आपण त्यांना रिस्पेक्ट देतो. आणि आज एवढे मोठे ते लोक सिनियर लोक आहेत, तू कशी बोलते त्या लोकांशी, टाळकी बिळकी, काल काय बोलत होतीस. सो
हा गेम नाही आहे अनुश्री, इथे कसं. आणि तू दुसऱ्यांना म्हणते की तुम्ही असं. नंतर आता जेव्हा याच्यामध्ये झालं, तिचं असं म्हणणं की अनफेअर होतं, बायसगिरी होती. येऊया आपण इथे. तर इथे मग बघूया, मग ते रेवा आणि सागर फायनलिस्ट झाले आणि मग त्यांना परत सांगितलं की समर्थन घ्या. तर रेवानी तन्वीला निवडलं, सागरनी अनुश्रीला निवडलं. नंतर मग सागर म्हणत होता, माझ्या तर काय म्हणत होता की खरंच चेहऱ्यावरनं तर दिसत नव्हतं, पण मी उलटी केली, मला कसं तरी होतंय. 2-3 वेळा तर राऊंड केलं, त्याच्यात उलटीसारखं काय आहे? पोरी खेळतायत आणि तुला कशाला उलट्या होते? मुद्दामून हिला मग तन्वी म्हणते तू बरा आहेस का वगैरे. बिग बॉसनी पण विचारलं बरा आहेस का वगैरे. तो म्हणतो हा मी बरा आहे. सो अशा प्रकारे सागरचं मे बी शो ऑफ करत होता. डोंट नो, तुम्ही तो टास्क खेळत होता, त्याच्यात कसल्या तुम्हाला उलट्या यायला पाहिजे? तर ते कळलं नाही. आणि मग नंतर ते दोघं जण छान खेळले, तन्वीनी मस्त. आणि लास्टला तन्वीनी त्याला पकडलं. तर तिचं जोरदार अनुश्रीचं बोलणं चालू, कॅप्टन बायस आहे वगैरे, आणि त्यांनी 2 चाव्या खाली टाकल्या. म्हणते त्यांनी तो म्हणतो मी टाकल्या पण नंतर परत उचलून ठेवला. पण नंतर मग तिथे सागरनी तो ट्रेच खाली ठेवलेला, ते नाही तुम्ही बघितलं. तर सगळीकडे दोन्हीकडे थोडंफार झालं ते. पण आफ्टर ऑल रेवा जिंकली. आणि हॅट्स ऑफ रेवा, तू फार छान केली, कॉंग्रॅच्युलेशन. खरंच तिने तू दाखवून दिलं की तू वीक नाहीये, तू स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. सो मग त्या बिग बॉसनी पण प्रेस केलं आणि म्हणजे लास्टचा कॅप्टन झाला आणि ऑल इस्टीचा. आणि पण त्यांनी सांगितलं की एलिमिनेट नाही झाली तर तू डायरेक्ट 13व्या आठवड्यात जाते, तुला म्हणजे पूर्ण इमिजिएट वेळ. तर बाबा आता तिला प्लीज एलिमिनेट नका करू, सागरला काढा. मेकर्स प्लीज. तर तुम्ही सगळ्यांचे बघत असाल तर तुम्ही प्लीज ऐका आणि अकॉर्डिंगली करा. नंतर मग तिथे त्याचं ते सागरचं बोलणंच होतं, हा लास्टचा होता तर थोडं अनफेअर झालं, तुम्ही फेअर खेळायला पाहिजे होतं येणार. सगळे ते आरबी एक्सप्लेनेशन देत होता. आणि अनुश्री जोरजोरात बोलत होते तू बायस्ड आहे, अनफेअर आहे, चाव्या खाली टाकल्या, हे केलं तिला. आणि ती 2-2 चाव्या घेऊन जात होती. आता सगळेजण सागर म्हणून ती 2-2 चाव्या घेऊन जात होते, कोणी बघितलं? आता कॅमेरामध्ये पण दाखवलं नाही की 2-2 चाव्या घेऊन जात होती. तो घेऊन पण जात असेल. आता आता इथे कसं ना, प्रत्येक जण बायसगिरी करतो. ज्याची टीम असेल तो माणूस त्या टीमच्या प्रति बायसगिरी करतच असतो, संचालक. तर मग आरबी संचालक होता तर त्यांनी थोडीफार केली पण असेल बायसगिरी. सो इट्स ओके, इट्स अ गेम. म्हणतात ना, लव्ह वॉर मध्ये काही चालू शकतं येणार. तर तसं. आणि नंतर मग इथे राखीचं नाटक चालू झालं, मुद्दाम जळवायला, हे लोक जळतात, हे लोक करतात, रेवाला प्रेस करू, अरे वा कॉंग्रॅच्युलेशन वगैरे, मी सपोर्ट. तू काय सपोर्ट केला बापरे? आणि म्हणे मुद्दाम, अरे तू या कितीतरी जेव्हापासून आले तू तिला राखी डोळ्यात बघत नाहीस, तू तिला किती बडबड करते, तिला किती बोलते, तिला घालून पाडून बोलते, तिचे कपडे फाडलेस, तिच्या पिंपल्स वरती काय काय बोलले, पिंपल म्हणे तर फोडते अँड ऑल. आणि मग ते नखात जात असेल आणि तेच येऊन, अरे भाई कोण असं करतं? तिचं काही ट्रीटमेंट चालू असेल, क्रीम चालू असेल, ती क्लीन करत असेल, ऑफकोर्स हात धुवून. याचं साधं सिंपल ज्ञान नाही. आणि आज एवढे मोठे मोठे लोक आहेत, ते सेलिब्रिटी लोक आहेत, ते असं काय करणार का फालतूगिरी? तर ती राखी आज रेवाची काळजी दाखवते. ती राखी रेवाला सांगते, बघ हे तुझ्यावर जळतायत, असं करताय, तुझ्यासाठी फक्त तन्वीचे, दीपाली तर काही खेळलीच नाही, असं नाही ते नाही. आणि दीपालीचं जेव्हा ती जिंकली, हा काटा जिंकला, काट्यातलं जिंकला, काट्यातलं. आधी तर मग जेव्हा काल जेव्हा वेळ होती तर आरबी जेव्हा नावं घ्यायची होती तर आरबींना रेवाचं नाव घेत होता ना तन्वीचं नाव घेत होता, फक्त दीपालीचं नाव घेत होता. मग आता का तेव्हा काटा काटा करता? तेव्हा तू नाही बोली चल माझ्या नावावरती नाही मान्य होत तर या दोघींची नावं घे. व तिथे पण तू दीपाली मोठेपणा नाही दाखवलास ना. ऑफकोर्स कोणालाही नाही आवडत किंवा कोणी नाही असं करणार की माझ्या नावाचा कोणी उल्लेख करते किंवा माझ्या नावाचा कोणी सांगतंय तर मी दुसऱ्याला समोरच्याला सांगायचं की तू दुसऱ्यांचं बघ, हे मोठेपणात लागतो त्याच्यासाठी. तर तुझं ते मन दिसत नाहीये दीपाली. मग बाहेर लोक येऊन बोलतात तू काडीपेटी आहेस, माचीस आहे, ते बरोबर बोलतायत, तू खरंच माचीस आहे, आग लावायचीच कामं करते. मी तुला चांगलं समजत होती पण नाही, तू कालच्या याच्यामध्ये आजच्या याच्यामध्ये पूर्ण तू शो करून दाखवलं की तू तू जी दाखवते ती तुझी रिअल पर्सनॅलिटी नाही. दे तू दाखवते एक आहेस आणि तू आहेस एक आहे. आणि मग तिचं चालू झालं, दीपाली बोलली, मग त्यांची भांडणं चालू झाली आणि मग राखी बडबड करायला लागली, नल्ला आहे वगैरे, राजबील वगैरे. मग ती म्हणाली ना दीपाली, आरबीने हिला भाव नाही तिला म्हणून ही सगळं असं करते. आणि नंतर मग विशाल पण इतका हे ना, म्हणतो हा विशाल म्हणतो मी तुला कधी हाडतूड बोलतो का, तुला घालून पाडून बोलतो का वगैरे, पण तो तर तुला नेहमीच बोलत असतो नावाला. आणि मग ही सगळंच त्याला राखी त्याला काय काय बोलायला. नंतर दीपालीला बोलते थालीचं बैंगन आहे. नंतर आरबी नल्ला आहे, त्याला चिटकली आहे. मग आरबी म्हणाला लोक जळतात आपल्याकडे. नंतर मग ती दीपाली म्हणाली की तू नुसते वायफाय शब्दच काढ आणि तेच बोल. आणि मग राखी नंतर केवढं का बोलली बापरे तिला, म्हणे स्वतःचा काही खेळ नाहीये, तन्वी चांगला खेळ खेळत होती, दीपालीने तन्वीला धोका दिला.
आणि म्हणे वाईल्ड स्ट्रॉंग कार्ड स्ट्रॉंग आहे. आधी म्हणत होते वाईल्ड कार्ड स्ट्रॉंग नाही, आणि आता रेवाला सांगते वाईल्ड कार्ड, म्हणजे रेवाच्या बाजूनी बोलायचं वाईल्ड कार्ड स्ट्रॉंग आहे, त्याच्या तोंडावर मारून आले आहे ना, आता कॅप्टन झाली तर तिला चिटकतायत सगळेजण असं तसं वगैरे. नंतर मग भरपूर म्हणजे काय बोलीन ते राखीचं तर माहिती बोलताना काही तिला भानच नसतं. नंतर मग ड्युटीवरनं सगळं त्या लोकांची डिस्कशन चालू होतं अँड ऑल. नंतर राखीचं तर परत नाटक चालू. तर अनुषी म्हणते मी तर काय करणार नाही, वॉशरूम अँड ऑल, म्हणजे आपण म्हणे लंच आणि डिनर करू आणि आपण राडा करू, हे चालली डिसाईडचं करायला चालू झाली. नंतर मग रात्रीची भांड्यावरनं आर्ग्युमेंट. रेवा तिला किती समजावत होती, एवढी भांडी होती, तुझा टर्न होता. विशालनी तिची ड्युटी केली आणि विशालची ही मी करणार होती ना, मग ती रात्रीची भांडी ती करायची होती ना. मग त्यांचं ठरलेलं होतं की ती भांडी आहे ती तुम्ही रात्री करायचीच आहे, रात्रीची भांडी नाही, ती भांडी ती रात्री करायची आहे. तर हाय, तर ती तिला रिक्वेस्ट करत होती तू कर तू कर तू कर. शेवटी तिने हे सांगितलं बाई तू 3 भांडी आहे ती कर आणि बाकीच्यांना 3-3 भांडी, असं काहीतरी तिने रेवानी केली. तर ती म्हणे मला भांडी घासता येत नाही. इज इट पॉसिबल? भांडी घासता नाही, आम्ही कशी पण ठेवेन, खरकाटी वगैरे ठेवेन तर मला येत नाही. आणि मला हे कळत नाही, तुम्ही म्हणताय की तुम्ही लहान ह्याच्यातनं आलाय, गावातनं आलाय, म्हणजे तुमची परिस्थिती एवढी खास नव्हती किंवा काय होती, आणि तुम्ही म्हणता तुम्हाला भांडी घासता येत नाही. काय अनुश्री, अजून तू किती खोटं बोलणार. ती रेवा बोलली म्हणे मी घरी भांडी घास, तू म्हणे घरी पण अशीच करते का? तू म्हणे हा मी घरी पण अशीच करते, मी नाही भांडी घासत, घरी आई भांडी घासते. अरे पण आई आता भांडी, आता तू एक तुझं झालंय थोडं कमवते वगैरे, पण तू लहानपणीपासून सगळं आहे तर तू कधीच भांडी घासली नाही. सगळ्याजण घरात मिडल क्लास लोकांच्या घरामध्ये सगळेजण भांडी घासतात. तर रेवा पण बोलली की आम्ही पण घरी भांडी घासत नाही, आम्ही काय घरी हीच कामं करत असो, आम्ही काय बाहेर जात नाही. किती अनुश्री तू अजून किती काय करणार आहे. आणि नंतर मग ती घासली तर घासली 3 भांडी, आणि 3 भांडी सांगितलेली वाटतं 3च भांडी घासले, आणि नंतर पूर्ण ते बेसिन भरलेलं पाण्याने. काय हे मूर्खपणा. आणि म्हणते मी नाही करणार. तर ती रेवा तेच सांगत होती की अरे ते तू भांडी घासली म्हणजे ऑफकोर्स तू भांडी घासली, तू पाणी तुंबवलं तर तू करायला पाहिजेस ना. तू बोलते मी नाही करणार. आणि तिने नाहीच केलं. सर मी आधीच सांगितलेलं मला येत नाही, मला येत नाही. म्हणजे तुम्ही प्रत्येक स्टार्टिंगपासून तू हेच केलंय, तू चोऱ्या केल्यास, तू कधीच कामं मनापासून केलेली नाहीये. जेव्हा पण तू कामाची ड्युटी आली, काही आली तर तू सगळं मी नाही करणार. इव्हन तो रोशन पण आजारी होता वगैरे, तो करत होता कामं, पण तू केली नाहीस कामं. हा तो करतोय ना, मग काय झालं. म्हणजे हा तुझा ऍटिट्यूड होता का. कुठल्या लोकांना तू बाई आवडतेस देवाला माहिती. सो अनुषे आज तर पूर्ण तू चुकीची गेले, पूर्ण तिथे बेसिन भरलं होतं पाण्याने. नंतर मग त्याने बघितलं ते तन्वीने, मग तिथे ताट काढली. बरोबर ते ताट तिथे म्हणजे पाणी जातं बेसिनचं, तिथे त्या जाळीवरती ताट होतं. मग ते पाणी कसं जाणार. मग तन्वीने ते हात करून ताट गेला. मग तिथे विशाल पण गेला हे करायला. मग ते विशालचं कधी कधी हेच आवडतं ना, की तो काय काय येऊन असं काहीतरी करून जातो ना, मग तिथे त्याला म्हणजे नाव ठेवायला आणि बोलायला तो जागा ठेवत नाही. म्हणजे सिरियसली सांगते, त्याचा कुठेतरी काहीतरी भरपूर गेम आहे. मग तुम्ही लोक काय करता, तुम्ही तर त्याच्या मागे मागेच आहे. तुम्हाला आता त्याची गरज आहे म्हणून तुम्ही त्याच्या मागेच आहात, आणि तुमचं तेच चालू आहे. आणि रेवा एवढी सांगते, एवढी हे करते, तरी तुला ऐकायचंच नव्हतं. आणि तू शेवटी नाहीच ऐकलं, आणि तू तसंच भरलेला बेसिन टाकून तू निघून गेलीस, आणि वरून बडबड करते मी तर आधीच सांगितलेलं मला येत नाही. हे काय फालतूगिरी अनुश्री. सो अशा प्रकारे नंतर मग त्यांचं चालू झालं. म्हणजे रेवा मारी नाही तरी ही लंचमध्ये राडाच करणार राखी वगैरे, तर लंचमध्ये तिलाच असू दे, तर ब्रेकफास्ट दीपाली करणार, लंचमध्ये मग तन्वीला सांगितलं तू राखीला मदत करायला. नंतर मग त्या लोकांचं बरोबर झालं. मग आरवी म्हणाला की म्हणे काय तिथे राहून त्या लोकांच्या घरी इथे राहून ती विशालची जागा घेते, विशाल सारखी ती निगेटिव्ह दिसायला लागली आहे म्हणजे राखी. तो तेव्हा आरबी असं बोलत होता. तर ती बरोबर बोलली. नंतर रेवा पण बोलली विशालनी पण सागरला मदत केली, वीक कंटेस्टंट आहे म्हणून मदत केली, अनुश्रीपासून त्याला धोका आहे म्हणून त्याला ती नको आहे. तर हे सगळं म्हणजे सगळ्यांना हे सगळं दिसते, जसं आपल्याला बाहेरून दिसतंय आतमध्ये पण या लोकांना कळतंय की विशाल काय गेम खेळतोय. सो आजचा गेम मजाच आली, मस्त एपिसोड होता. सो आता तर म्हणतात ना, बघूया उद्या काय होतंय, अजून काय काय दाखवतायत. काहीतरी प्रोमो आलाय बेशिस्त घर, कोण बेशिस्त आहे अँड ऑल. सो ते पण बघायला मजा येईल. बघूया भाऊच्या धक्क्यावर, काय तर धक्क्याचं काही एक्सपेक्टेशन नसतात, पण लेट अस सी. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.